चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस शहरातील नवनिर्मित राजीव रतन उड्डाणपूल हा अपघातांचा सापळा ठरत आहे। यातच दोन दुचाकींच्या आमरासमोरील धडकेत एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा तरुण गंभीर जखमी झाला। तर अपघात टाळण्यासाठी प्रशासनाने आवश्यक त्या उपाययोजना कराव्या अशी मागणी नागरिक करतायत। घुग्गुस शहरातील आमराई वॉर्ड येथील रहिवासी अंगद आपल्या बजाज पल्सरने जात होता। याच वेळी समोरून येणाऱ्या हिरो होंडा स्प्लेंडरशी त्याची जोरदार धडक झाली। धडक इतकी भीषण होती की दोनही दुचाकी चकनाचूर झाल्या। या अपघातात अंगदचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर शास्त्रीनगर येथील मोनू फिरोज सिद्दीकी हा गंभीर जखमी झाला। स्थानिक नागरिकांनी तातडीने दोघांनाही रुग्णालयात दाखल केलं होतं, मात्र डॉक्टरांनी अंगदला मृत घोषित केलं। मोनू याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी चंद्रपूर इथं हलवण्यात आलं आहे। तर घटनेची माहिती मिळताच घुग्गुस पोलीस घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी पंचनामा करून दोनही अपघातग्रस्त वाहनं ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे। तर मद्यप्राशन करून वाहन चालवणं, चुकीच्या दिशेने वाहन चालवल्यामुळे हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे। मात्र अपघाताचं नेमकं कारण पूर्ण तपासानंतरच स्पष्ट होईल। तर घुग्गुस उड्डाणपुलावर वारंवार होणाऱ्या अपघातांबाबत स्थानिक नागरिकांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे। वाहतूक नियमांची कडक अंमलबजावणी करावी, मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्यांवर, अल्पवयीनांकडून होणाऱ्या भरधाव वाहन चालकांवर तसंच ओव्हरलोड वाहनांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे। नव्याने बांधलेल्या या उड्डाणपुलावर मद्यधुंद अवस्थेत भरधाव वाहनं चालवल्यामुळे घडलेला हा तिसरा अपघात असल्याचं सांगितलं जात आहे। तर बोंबले पेट्रोल पंपाजवळ तुटलेला दुभाजक तातडीने दुरुस्त करण्यात यावा अशी ही मागणी नागरिकांनी केली आहे।